आपल्या मुलांनी चांगल्या प्रकारचं शिक्षण घ्यावं, शिकून मोठं व्हावं आणि त्यांना चांगल्या प्रकारची नोकरी मिळावी अशी इच्छा प्रत्येक पालकांची असते. त्यासाठी ते आपल्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन घेत असतात. मग ते ॲडमिशनसाठी ते लाखो रुपये खर्च करत असतात. आपण बघत असतो की अनेक अशा खाजगी शाळा असतात की त्या ठिकाणी त्यांची फीस पण जास्त असते. मग त्या ठिकाणी आईवडील जे असतात लाखो रुपये खर्च करायला तयार असतात आणि त्यामध्येच मुलांच्या शिक्षणामध्ये भर पडावी, त्यांनी चांगल्या प्रकारचा अभ्यास करावा, त्यासाठी ते कोचिंग क्लासेस लावत असतात. आपण पण आपल्या मुलांना ट्युशनसाठी पाठवत असतो. मग जर हे कोचिंग क्लासेस बंद झाले, ट्युशन बंद जर झाली, मग त्याचा मुलांवरती परिणाम पडू शकतो का? 2-3 दिवसापूर्वीच भारत सरकारने काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे या कोचिंग क्लासेसवरती लादलेली आहेत. कोचिंग क्लासेस जर चालवायचे असतील तर त्या ठिकाणी कोणत्या नियमांचं पालन करावं लागेल हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी दीपक आणि तुम्ही बघताय मराठी कट्टा. तर 2-3 दिवसापूर्वीच आपल्या भारतातील शिक्षण मंत्रालयाने खाजगी कोचिंग क्लासेसवरती काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केले. म्हणजे त्यांनी काही गाईडलाईन या ठिकाणी जारी केलेल्या होत्या. मग त्या गाईडलाईन कशासाठी जारी केलेल्या होत्या ते पण आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. तर केंद्र सरकारने जी गाईडलाईन जारी केली त्यामध्ये 16 वर्षांखाली मुलांसाठी हे कोचिंग क्लासेस बंद करण्यात आलेले आहे. म्हणजे ज्या पण मुलांचे वय 16 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असेल त्यांच्यासाठी एक कोचिंग क्लासेस बंद करण्यात आले. आता ते बंद करण्याचं कारण म्हणजे काय? अतिरिक्त फी आणि विद्यार्थ्यांचं आत्महत्येचं जास्त प्रमाण, त्यामुळे या खाजगी क्लासेसवरती बंदी करण्यात आलेली आहे. आता प्रत्येकालाच ही गोष्ट समजेल असे नाही. मी तुम्हाला या ठिकाणी एक उदाहरण देतो. बहुतेक पालक असे असतात की त्यांना ते मोठ्या शाळेमध्ये ॲडमिशन देत असतात, लाखो रुपये त्या ठिकाणी खर्च करतात. आपल्याला पण माहीत आहे की आपण एखाद्या प्रायव्हेट स्कूलमध्ये जर मुलाचं ॲडमिशन केलं तर आपल्याला त्या ठिकाणी लाखो रुपये मोजावे लागतात. एका वर्षाची फी 1 ते 1.5 लाख रुपयांची असते. एवढा मोठा पैसा त्या ठिकाणी जात असतो. आणि त्यात ट्युशन, आपण पण आपल्या मुलांना ट्युशनसाठी पाठवत असतो. आपण म्हणतो की जर मुलांना ट्युशनसाठी पाठवलं तर त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल, त्यांचा चांगल्यापैकी सराव होईल आणि त्यांना चांगल्या प्रकारचे उत्तम गुण मिळतील. त्यामुळे पालक आपल्या मुलांना ट्युशनसाठी पाठवत असतात. पण होतं काय? शेवटी मुलांचा रिझल्ट जो असतो तो कमी लागतो, त्यांना कमी गुण मिळतात. मग मुलं डिप्रेशनमध्ये जात असतात, तणावामध्ये जात असतात. त्यांना पण वाटतं की आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी लाखो रुपये खर्च केलेले असतात. शाळेमध्ये पण मोठा पैसा फीजच्या स्वरूपामध्ये भरलेला असतो, त्यानंतर ट्युशनसाठी पण मोठा पैसा आईवडिलांनी भरलेला असतो. त्यामुळे ते आत्महत्या करतात. मग या आत्महत्या जास्त प्रमाणात होत होत्या. जे कोचिंग क्लासेस होते जास्त प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांकडून फीज घ्यायचे, त्यामुळे ही मार्गदर्शक तत्त्वे होती सरकारने जाहीर केलेली होती. आता तुम्हाला समजलेलं असेल की याचं मुख्य कारण काय होतं. मग ह्या कोचिंग क्लासेससाठी सरकारने काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत, जेणेकरून येणाऱ्या दिवसांमध्ये आत्महत्येचं प्रमाण पण कमी होऊ शकतं. जास्त प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना फीज द्यावी लागते, ती द्यावी लागणार नाही. बहुतेक जण आपण बघतो की 10वी-12वीच्या व्यक्ती असतात, त्या कोचिंग क्लासेस चालू करतात, ट्युशन चालू करत असतात. मग जर एखाद्या विद्यार्थी त्यांच्याकडे जर गेला तर त्याला चांगल्यापैकी शिक्षण मिळत नसतं, त्याचा सराव चांगल्यापैकी होत नसतो. त्यामुळे सरकारने एक गाईडलाईन त्या ठिकाणी जारी केलेली आहे की जे पण ट्युटर असतात, म्हणजे जे ट्युशन घेत असतात, त्यांच्याकडे किमान पात्रता जी असली पाहिजे, त्यांच्याकडे ती पाहिजे ग्रॅज्युएशन. म्हणजे जे पण ट्युटर असणार ते असणार पदवीधर जे व्यक्ती असतील त्याच या ठिकाणी ट्युशन घेऊ शकतील, असं शिक्षण मंत्रालयाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे ही गाईडलाईन पण त्या ठिकाणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये दुसरी गाईडलाईन म्हणजे कोणत्याही प्रकारची खोटी आश्वासने द्यायला नको. बहुतेक अशा कोचिंग क्लासेस असतात बघा, तुम्ही पण बघितलेलं असेल, मोठमोठ्या जाहिराती लावत असतात की आमच्या कोचिंग क्लासेसमधून कोणी 99% गुण मिळवलं, कोणी 95% गुण मिळवले, अशी खोटी आश्वासने देत असतात. तुम्ही आमच्याकडे या, आमच्या क्लासेसमध्ये जॉईन करा, तुम्हाला चांगल्या प्रकारचे गुण मिळतील, अशी खोटी आश्वासने ते देत असतात. तर इथून पुढे जे पण कोचिंग क्लासेस असणार आहे त्यांनी कोणत्याही प्रकारची खोटी आश्वासने देऊ नये, असं पण त्या गाईडलाईनमध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि ज्या पण व्यक्ती कोचिंग क्लासेस चालवत असतात, ट्युशन चालवत असतात, त्या ट्युशनमध्ये 16 वर्षांखाली मुले नसणार. म्हणजे आपण म्हणतो ना की आपला मुलगा 5वीला जरी गेला तर आपण बघतो की अनेक अशा व्यक्ती असतात त्या आपल्या मुलांना LKGमध्ये, UKGमध्ये, इयत्ता 4थीमध्ये असताना पण ट्युशनला पाठवत असतात. तर त्यांच्यासाठी ट्युशन नसणार. सरकारने त्यावर बंदी आणलेली आहे की 16 वर्षांखालील, म्हणजे ज्यांचं वय 16 वर्ष किंवा त्याच्या आतमध्ये असेल, असे विद्यार्थी कोचिंग क्लासेसमध्ये जाऊ शकत नाही. आणि कोचिंग क्लासेसवरती फीजचे पण काही रेग्युलेशन करण्यात आलेले आहे. म्हणजे आपण बघतो की प्रत्येक व्यक्तीला वाटतं पाहिजे तशी तो फीज घेत असतो. आपण जेव्हा खाजगी एखादी ट्युशन घेत असतो त्या ठिकाणी बघा, काही जण वर्षाला 10,000 रुपये, काही जण 20,000 रुपये, काही जण 5,000 रुपये, म्हणजे आपल्या मनाप्रमाणे ते फीज घेत असतात. त्यावरती पण भारत सरकारने काही रेग्युलेशन लावलेले की जेणेकरून सामान्य विद्यार्थी पण त्या ठिकाणी ती फीज भरू शकतो, अशी रिजनेबल फीज त्या ठिकाणी असली पाहिजे. आणि रिफंडची पॉलिसी असली पाहिजे की एखादा विद्यार्थी समजा जर 1 वर्षाची तो कोचिंग क्लासेस घेतोय आणि अर्ध्यावरती त्याला जर कोचिंग क्लासेस सोडावे लागत आहे. काही वेळेला असे विद्यार्थी असतात
की त्यांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड खराब असतं, त्यामुळे ते काय करतात, अर्ध्या याच्यावरतीच क्लास सोडून जात असतात किंवा 1-2 महिने फक्त अटेंड करतात क्लास आणि क्लासला सोडून देत असतात. मग त्यांची रिफंड पॉलिसी असली पाहिजे, जेणेकरून त्या विद्यार्थ्यावरती अतिरिक्त पैशाचा भार पडणार नाही. अशी रिफंड पॉलिसी पण त्या ठिकाणी तयार करण्यात यावी असं शिक्षण मंत्रालयाने सांगितलेलं आहे. आणि जेव्हा कोचिंग क्लासेस आपलं रजिस्ट्रेशन करत असतात त्या ठिकाणी पायाभूत सुविधा असणं गरजेचं असतं. आता पायाभूत सुविधा म्हणजे काय, विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा पण असली पाहिजे आणि सुविधा पण असली पाहिजे. वेळेला असं पण होत असतं की क्लासेस चालू असताना एखादा विद्यार्थी आजारी पण पडू शकतो, मग त्याला मेडिकल फॅसिलिटी पण त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे. आता मोठमोठ्या कोचिंग क्लासेस जे असतात, तुम्हाला माहीत असेल पुण्यासारखं शहर, नाशिकसारखं शहर या ठिकाणी मोठमोठे कोचिंग क्लासेस असतात. मग त्या ठिकाणी मेडिकल फॅसिलिटी पण असली पाहिजे आणि ज्या ठिकाणी क्लास होत असतो त्या ठिकाणी लाईटची पण सुविधा असली पाहिजे, पिण्याची पाणी पुरवण्याचं काम पण या कोचिंग क्लासेसचं असणार आहे. तर या पायाभूत सुविधा ज्या होत्या यावरती पण केंद्र सरकारने विशेष लक्ष दिलेलं आहे. आता जे कोचिंग क्लासेस चालवता, मोठमोठे कोचिंग क्लासेस जे असतात, खाजगी कोचिंग क्लासेस आपण त्यांना म्हणत असतो, तर त्यांची नोंदणी केव्हा रद्द होऊ शकते, तर त्यांना परवाना घ्यावा लागतो. एक प्रकारे आपण त्याला परवाना म्हणू शकतो. रजिस्ट्रेशन असावं लागतं. मोठमोठे कोचिंग क्लासेस असतात त्यांच्यासाठी, तर त्यांचं रजिस्ट्रेशन केव्हा रद्द होऊ शकतं. आता ज्या सुविधा मी तुम्हाला सांगितल्या वरती दिलेल्या, जसं पाणी होतं, मेडिकल फॅसिलिटी होती, त्यानंतर फीजचे काही रेग्युलेशन होते, कोणी जर फीज जास्त प्रमाणात घेत असेल, रिफंड पॉलिसी जी होती त्यांचं जर कोणी पालन करत नसेल, एखादी शिकवणारी व्यक्ती समजा मुलांना शिकवते, तिचं शिक्षण जर पदवी नसेल, ती 12वी पास असेल किंवा 10वी पास असेल, किंवा ते कोचिंग क्लासेस खोटी आश्वासने देत असतील. काही वेळेला होत असतं ना की आमचे कोचिंगचे विद्यार्थी जे होते त्यांनी 90% मिळवले, 85%, 97% असे गुण मिळवले, पण खरं जर बघितलं तर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनी फक्त 60% गुण मिळवलेले असतात. मग ही खोटी आश्वासने त्यांनी दिलेली असते. या सर्व गोष्टी बघून या ठिकाणी जर अशी खोटी आश्वासने दिली गेली तर त्या कोचिंग क्लासेसचं रजिस्ट्रेशन पण या ठिकाणी रद्द होऊ शकतं आणि त्यांना कोचिंग क्लासेस हे बंद करावे लागू शकतात. तर हे कोचिंग क्लासेस बंद करण्याचं कारण काय आहे तुम्हाला समजलेलं असेल. तर यामध्ये विद्यार्थ्यांचं आत्महत्येचं प्रमाण जास्त प्रमाणात होतं आणि विद्यार्थ्यांवरती जास्त फीजचा भार पडत होता. अतिरिक्त पैसा जो द्यावा लागतो इकडे ट्युशनसाठी जो अतिरिक्त पैसा द्यावा लागतोय त्याचा भार पडायचा, त्यामुळे विद्यार्थी आत्महत्या करायचं हे मेन कारण होतं. आणि जेव्हा एखादी व्यक्ती हे कोचिंग क्लासेस चालवत असते तिच्यासाठी काय मर्यादा घालून देण्यात आल्या हे पण तुम्हाला समजलेलं आहे. आणि हे जे कोचिंग क्लासेस बंद होणार 16 वर्षांखाली मुलांसाठी, त्यांच्यासाठी हे खाजगी कोचिंग क्लासेस जे होते ते बंद करण्यात आलेले. आता यांचं पालन होतं की नाही होत हे येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला समजेलच आणि त्याचा विद्यार्थ्यांवरती पण काही परिणाम होईल का ते आपल्याला समजेलच. कारण की आजकाल प्रत्येक आईवडील जे असतात आपल्या मुलांना ट्युशनसाठी पाठवत असतात. मग ती जर ट्युशन बंदच झाली तर त्यांचं भविष्य खराब होऊ शकतं का. मग त्यासाठी ज्या शाळेमध्ये आपण मुलांचं ॲडमिशन घेतलेलं असतं शाळेला विद्यार्थ्यांवरती विशेष लक्ष द्यावे लागेल का हे आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये समजेलच. ही ट्युशन बंद झाली तर काय होईल आपल्या मुलांचं, हा प्रश्न नक्कीच पालकांना पडेल. काही महत्त्वाच्या बाबी फक्त मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्या तुम्हाला समजलेल्या पण असतील. तुमचं काय मत आहे त्यावरती तुम्ही पण कॉमेंट बॉक्समध्ये लिहत चला की जर ही ट्युशन बंद झाली तर विद्यार्थ्यांचं भविष्य खराब होऊ शकतं का हे पण तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. आवडलेलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.